Hello student, welcome to VS Learning Academy. Today we are starting Geometry Part 2 with Chapter 1, Similarity. Before we starting today's video, we have to discuss one thing and that is similarity. विद्यार्थी मित्रांनो, सिमिलॅरिटी हा कन्सेप्ट आपण स्टार्ट करण्याआधी मी तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारतो, त्याचे आन्सर्स तुम्ही द्यायचे. पण त्यापूर्वी आपला मॅथमॅटिक्स पार्ट 1 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचे प्रॅक्टिस सेट 1.1 पर्यंतचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहेत. ते जर आपण पाहिलेले नसतील तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला व्हिजिट करा आणि मॅथमॅटिक्स पार्ट 1चे व्हिडिओज आपण बघू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, सिमिलॅरिटी म्हणजे काय नेमकं? कारण आपला आजचा टॉपिक, या चॅप्टरचा टॉपिक आहे सिमिलॅरिटी, आणि ॲक्च्युअल सिमिलॅरिटी म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे. तर चॅप्टरला सुरू करण्याआधी हा एक कन्सेप्ट आपण बघूया. चला तर मग नेक्स्ट पेजवर जाऊया आणि बघूया नेमकं सिमिलॅरिटी म्हणजे काय. विद्यार्थी मित्रांनो, या पेजवर तुम्हाला काही शेप्स दिसत असतील. बघा, वेगवेगळे डिफरंट शेप्स आपल्याला दिसत आहेत. आपण जर या फर्स्ट शेपचा विचार केला तर हा आपल्याला क्यूब शेपमध्ये दिसतो आहे. त्यानंतर हे सिलेंड्रिकल शेपमध्ये हा ऑब्जेक्ट आपल्याला दिसतो आहे. त्यानंतर हा इथला ऑब्जेक्ट जो आहे तो कोनिकल शेपमध्ये आपल्याला दिसतो आहे. जर आपण व्यवस्थित पाहिलं तर हे जे काही सर्व ऑब्जेक्ट्स आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत ते डिफरंट ऑब्जेक्ट्स आहेत. मात्र आपण जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी आपण बघू शकतात की या ठिकाणी या ऑब्जेक्टची जी साईज आहे ती बिग आहे. त्यानंतर नेक्स्ट जो ऑब्जेक्ट आहे त्याची साईज थोडी स्मॉल आहे. त्यानंतर पुन्हा नेक्स्ट ऑब्जेक्टची साईज आपल्याला स्मॉल दिसते, नेक्स्ट ऑब्जेक्टची अजून स्मॉल आणि नेक्स्ट ऑब्जेक्टची त्यावरून स्मॉल. म्हणजेच काय, त्यांचा शेप जर आपण नोटीस केला असेल तर तो शेप आपल्याला सारखा दिसतो आहे. ओके, आणि त्यांची साईज जर आपण नोटीस केलेली असाल तर साईज ही त्यांची डिफरंट दिसते, बरोबर. तर हाच कन्सेप्ट इथं आपल्याला बघायचा आहे. जे सिमिलर फिगर्स असतात किंवा सिमिलॅरिटी ज्याला आपण म्हणतो, तर हीच ती सिमिलॅरिटी की आपण सेम ऑब्जेक्ट वेगवेगळ्या सायझेसमध्ये आपण जर पाहिला आणि त्याचा शेप्स जर का सारखा असेल तर त्या ऑब्जेक्टला किंवा अशा प्रकारच्या फिगरला आपण म्हणतो सिमिलर फिगर. त्याचप्रकारे दुसरेही ऑब्जेक्ट्स आपण बघू शकता. बघा, या ठिकाणी कोनिकल शेपमध्ये हे ऑब्जेक्ट आपल्याला दिसत आहेत. यांचा शेप जर आपण पाहिला तर कोनिकल शेप आहे आणि साईज जर पाहिली तर साईज ही डिफरंट आहे. फर्स्ट ऑब्जेक्ट हा बिगर आहे, त्यानंतर सेकंड ऑब्जेक्ट हा बघा, फर्स्ट ऑब्जेक्ट थोडा बिगर आहे, त्यानंतर हा सेकंड ऑब्जेक्ट त्यापेक्षा स्मॉलर अँड स्मॉलर. ठीक आहे. तर या प्रकारे आपण जर पाहिलं तर इथं यांचा शेप मात्र सेम आहे पण त्यांची साईज कशी आहे, डिफरंट. तर हाच कन्सेप्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. सिमिलॅरिटी म्हणजेच काय, तर दोन फिगर्स त्यांचा सेम शेप असतो बट ते सायझेसमध्ये कसे असतात, डिफरंट. त्यालाच आपण म्हणणार सिमिलर फिगर्स. प्रॉपर डेफिनेशन जर त्याची आपण म्हटली तर काय म्हणू शकतो बघा, टू फिगर्स हॅव द सेम शेप बट डिफरंट इन सायझेस, दे आर कॉल्ड सिमिलर फिगर्स. अशा फिगर्सला आपण काय म्हणतो, सिमिलर फिगर. विद्यार्थी मित्रांनो, यालाच आपण सिमिलॅरिटी म्हणतो. परंतु या चॅप्टरमध्ये आपल्याला जी सिमिलॅरिटी बघायची आहे ती ट्रँगलची सिमिलॅरिटी बघायची आहे आणि ट्रँगलचा कन्सेप्ट आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. सिमिलॅरिटी हा कन्सेप्ट मी आपल्याला याकरिता सांगितला की सिमिलर फिगर्स काय असतात आणि त्याचा कन्सेप्ट आपल्याला माहिती व्हावा, यासाठी आपण हा एक छोटासा सुरुवातीचा पार्ट घेतला. त्यानंतर पूर्णपणे आपलं जे चॅप्टर आहे ते ट्रँगलवर बेस आहे आणि सिमिलर ट्रँगल्सवर बेस आहे. ठीक आहे. तर चला आजच्या चॅप्टरला आपण स्टार्ट करूया सिमिलॅरिटी, आणि त्यामध्ये आपला जो काही आजचा टॉपिक आहे तो स्टार्ट करूया. या चॅप्टरमध्ये आपण वेगवेगळे टॉपिक्स बघणार आहोत. ते टॉपिक्स काय आहेत ते आधी आपण बघूया आणि त्यानंतर आजच्या आपल्या फर्स्ट टॉपिकला आपण स्टार्ट करूया. चला तर मग नेक्स्ट पेजवर जाऊया आणि बघूया आपला आजचा टॉपिक. डिअर स्टुडंट, इन दिस चॅप्टर वी विल लर्न द पॉईंट्स रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल्स. जसं मी तुम्हाला सांगितलं की हा पूर्ण चॅप्टर आपला ट्रँगलवर बेस आहे, त्यामुळे फर्स्ट टॉपिक आपला हा असणार आहे. त्यानंतर आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. त्यानंतर त्याचा कन्व्हर्स पार्ट, कन्व्हर्स ऑफ BPT आपण त्याला म्हणतो. त्यानंतर आहे टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ अ ट्रँगल्स. त्यानंतर प्रॉपर्टी ऑफ ॲन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रँगल. ट्रँगलच्या अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायला मिळेल. त्यानंतर आहे प्रॉपर्टी ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रँगल्स. आणि लास्ट आपला या चॅप्टरचा पॉईंट असणार आहे द रेशो ऑफ द इंटरसेप्ट मेड ऑन द ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाईन्स. तर इतके हे जे काही कन्सेप्ट आहे या चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायला मिळणार आहेत. आजचा आपला पहिला जो टॉपिक आहे तो म्हणजे रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल्स. विद्यार्थी मित्रांनो, लास्ट इयरला आपण 9th स्टँडर्डमध्ये रेशो अँड प्रपोर्शन हे चॅप्टर शिकलो होतो. तर त्यामध्ये आपल्याला रेशो म्हणजे काय हे शिकायला मिळालं. तर विद्यार्थी मित्रांनो, रेशो म्हणजे काय ॲक्च्युअल, तर बघा,
रेशो म्हणजे कंपॅरिझन बिटवीन टू क्वांटिटीज. ओके, रेशो आपण कशाला म्हणणार, तर दोन क्वांटिटीजचं जे काही कंपॅरिझन आहे त्याला आपण म्हणतो रेशो. आणि प्रपोर्शन म्हणजेच काय, तर बघा या ठिकाणी आपल्याला रिकॉल म्हणून दिलेलं आहे, ते आपण बघू शकतो. वी हॅव स्टडी रेशो अँड प्रपोर्शन, ओके, इन लास्ट इयर. द स्टेटमेंट द नंबर्स ए अँड बी आर इन द रेशो दॅट इज रिटन इन अल्सो M/N किंवा M/Nच्या फॉर्ममध्ये आपण त्याला अजून लिहू शकतो. आणि त्याला आपण असंही म्हणतो की M/N म्हणजे या रेशोच्या फॉर्ममध्ये ते इथं आपल्याला बघायला मिळते. बघा M/N. फॉर दिस कन्सेप्ट वी कन्सिडर पॉझिटिव्ह रिअल नंबर्स. ओके, या कन्सेप्टसाठी आपण पॉझिटिव्ह रिअल नंबर्स कन्सिडर केले होते आणि यावरून हा टॉपिक आपण शिकलेलो आहोत. दुसरा एक महत्त्वाचा कन्सेप्ट म्हणजे काय, आपण एरिया ऑफ अ ट्रायंगल हा एक टॉपिक किंवा हा कन्सेप्ट आपला मागच्या 9th स्टँडर्डमध्ये, 8th स्टँडर्डमध्ये, 7th स्टँडर्डमध्ये आपण सर्व ठिकाणी आपण हा फॉर्म्युला मात्र पाहिलेला आहे. एरिया ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. आणि या फॉर्म्युल्याचाच यूज आपल्याला या चॅप्टरमध्ये आपल्याला बघायचा आहे आणि तो आपण बघणार आहोत. तर या चॅप्टरमध्ये आपला पहिला जो टॉपिक आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, त्या ठिकाणी आपल्याला हा कन्सेप्ट जो आहे किंवा हा फॉर्म्युला जो आहे तो यूज करायचा आहे. तर आपल्याला रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्समध्ये ॲक्च्युअल काय बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो, ओके, दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो इथं काय असेल ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्या वेगवेगळ्या कंडिशन्स असू शकतात. मग त्या वेगवेगळ्या कंडिशन्स काय आहेत तर ते आपल्याला या टॉपिकमध्ये शिकायला मिळेल. चला तर बघूया आजचा टॉपिक आपला रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. त्यासाठी हा ट्रायंगलचा जो फॉर्म्युला आहे हा तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. तर काय फॉर्म्युला आहे, एरिया ऑफ अ ट्रायंगल इक्वल्स टू 1/2 बेस इंटू हाईट. तर हा फॉर्म्युला लक्षात असू द्या. तर बघा आपला आजचा पहिला कन्सेप्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. ओके, हा बघा आपला पहिला कन्सेप्ट आजचा, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. तर दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. आणि आपण आत्ताच फॉर्म्युला पाहिला, एरिया ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू काय असतो फॉर्म्युला, एरिया ऑफ अ ट्रायंगल इक्वल्स टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. हा फॉर्म्युला आपण आत्ताच पाहिला आणि या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण या दोन ट्रायंगलचा एरिया काढणार आहोत आणि एरियावरून त्या ट्रायंगलचा एरिया निघाल्यानंतर त्या ट्रायंगलचा रेशो आपल्याला काढायचा आहे. तर बघा आपल्याला दोन फिगर इथं दिसत आहेत, 1.1 आणि 1.2. आपण तुमच्या पुस्तकामध्येही दिलेलं आहे, तुम्ही त्यातही बघू शकता. 1.1 आणि 1.2 फिगर आपल्याला जी दिसते त्यामध्ये दोघांचा बेस आणि हाईट जर आपण व्यवस्थित आयडेंटिफाय केली तर बघा आपल्याला फर्स्ट अँगलमध्ये जर बेस आपण पाहिला तर बेस काय दिसतो आहे BC आणि या ठिकाणी याची हाईट काय आहे तर हाईट आहे AD. ओके, त्याचप्रकारे अनदर ट्रायंगलमध्ये बेस काय दिला आहे आपल्याला QR आणि त्याची हाईट जर पाहिली तर PS. या ठिकाणी आपल्याला दोघं ट्रायंगलमध्ये बघायला मिळते. तर बघा इथं आपल्याला दिलेलं आहे एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. बघा बेस BC, हाईट AD. त्याचप्रकारे डिवाईडला ट्रायंगल PQR दिसतो आहे 1/2 बेस इंटू हाईट. बघा बेस QR आणि हाईट काय PS. या ठिकाणी 1/2 जर कॅन्सल झाला तर आपल्याकडे काय शिल्लक राहील, बेस इंटू हाईट म्हणजे BC इंटू AD आणि खाली डिवाईडला पण QR इंटू PS. तर नेक्स्ट स्टेपला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला या प्रकारे तो रेशो मिळालेला दिसेल. एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल्स टू बेस इंटू हाईट आणि खाली डिवाईडला आहे बेस इंटू हाईट. यावरून काय स्टेटमेंट आपल्याला बघायला मिळतं बघा, तर रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रॉडक्ट्स ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. विद्यार्थी मित्रांनो यावरून आपल्याला एक फॉर्म्युला बघायला इथं मिळतो किंवा हे स्टेटमेंटवरून आपल्याला असं लक्षात येतं इथं. या स्टेटमेंटवरून जर आपण ऑब्झर्व केलं तर काय दिसतं इथं, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स म्हणजे या प्रकारे बघा, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ product of, okay, the ratio of product of base and height of first angle and base and height of another triangle. ओके, म्हणजेच या प्रकारचा फॉर्म्युला आपल्याला इथं तयार होताना दिसतोय बघा, किंवा आपण या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे तो. ओके, तर हा कन्सेप्ट आपला पहिला आहे आणि याच्या काही कंडिशन्स आता तयार होतात. त्या कंडिशन्स आपण स्टेप बाय स्टेप बघूया. तर काय कंडिशन असू शकतात, तर दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो जेव्हा आपण काढणार तर त्या दोघं ट्रायंगलच्या फर्स्ट कंडिशनमध्ये बेस आणि हाईट ही वेगवेगळी दिलेली असू शकते. दुसऱ्या कंडिशनमध्ये बेस इक्वल असेल तर हाईट मात्र
वेगळी असेल, तिसऱ्या कंडिशनमध्ये हाईट इक्वल असेल तर बेस हा डिफरंट असेल, आणि फोर्थ कंडिशनमध्ये बेस आणि हाईट दोघंही इक्वल असू शकतात. तर अशा 4 कंडिशन्स इथं आपल्याला बघायला मिळतात. ओके, सो देर आर 4 कंडिशन्स इन दिस सिच्युएशन. ओके, तर त्यातील फर्स्ट कंडिशन बघा आपल्यासमोर दिसते आपल्याला. काय आहे फर्स्ट कंडिशन? इफ द हाईट्स ऑफ बोथ ट्रँगल्स आर इक्वल देन द एरिया ऑफ ट्रँगल ABC अँड ट्रँगल PQR इज इक्वल्स टू बेस इंटू हाईट आणि बेस इंटू हाईट. आणि हाईट्स इक्वल असल्यामुळे काय होईल विद्यार्थी मित्रांनो, इथं बघा हाईट काय होईल कॅन्सल, आणि आपल्याला जो काही रेशो मिळणार आहे तो बेसिसच्या करस्पॉन्डिंग मिळेल. बरोबर, म्हणजेच काय, तर कंडिशन 1मध्ये हाईट आपल्याला इक्वल दिली बघा. इफ हाईट ऑफ बोथ ट्रँगल्स आर इक्वल देन द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रँगल्स इज करस्पॉन्ड्स टू देअर बेसिसमध्ये आपल्याला तो त्यांचा रेशो मिळेल. ठीक आहे, ही झाली फर्स्ट कंडिशन. सेकंड कंडिशन आपण बघूया. बघा फर्स्ट कंडिशनचं स्टेटमेंट आपल्याला इथं दिलेलं आहे. फर्स्ट कंडिशनचं स्टेटमेंट काय दिलेलं आहे? द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल्स विथ इक्वल हाईट्स इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस. ठीक आहे, यावरून सिम्पल फॉर्म्युला जर म्हटला तर काय येईल? A1/A2 इक्वल्स टू हाईट्स इक्वल असल्यामुळे रेशो येईल B1/B2. ओके, या प्रकारे आपल्याला फर्स्ट कंडिशन बघायला मिळते. सेकंड कंडिशन बघा काय दिलेली आहे. सेकंड कंडिशन आपण जर पाहिली तर इफ द बेसेस ऑफ बोथ ट्रँगल्स आर इक्वल देन, बघा बेस जर इक्वल असेल तर आपला मेन जो फॉर्म्युला आहे, काय फॉर्म्युला? एरिया ऑफ ट्रँगल इज 1/2 बेस इंटू हाईट, हा फॉर्म्युला आपला आहे. त्या फॉर्म्युल्यानुसार इथं 1/2 तर काय होतो? कॅन्सलच होतो बघा. 1/2 बेस इंटू हाईट तर 1/2 आपला कॅन्सलच होणार आहे. ठीक आहे, मग यावरून आपण जर पाहिलं तर इथं आपल्याला बेस ऑफ बोथ ट्रँगल्स आर इक्वल म्हटलं आहे. जर बेस इक्वल असेल तर बेस कॅन्सल होऊन जाईल, आणि रेशो जो आहे बघा इथं बेस, या दोघं ट्रँगलचं जर आपण बेस ऑब्झर्व केला तर फर्स्ट ट्रँगल आपल्याला दिसतोय बघा, हा इथं याचा बेस आहे AB, आणि हा जो मोठा ट्रँगल आहे याचासुद्धा बेस काय आहे? AB. तर बेस इथं काय होईल? AB कॅन्सल, आणि आपल्याला एरिया ऑफ ट्रँगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रँगल APB इथं काय दिसतोय? H1/H2. म्हणजे बेस इक्वल असेल तर रेशो हा हाईट्सच्या करस्पॉन्डिंग येईल. ठीक आहे, बघा याचं स्टेटमेंटसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. काय दिलेलं आहे स्टेटमेंट बघूया. बघा द रेशो ऑफ, ओके, या ठिकाणी थोडं स्क्रीन प्रॉब्लेम येतो आहे, आपण बघूया. या ठिकाणी दिसतं आपल्याला द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल्स विथ इक्वल बेसेस इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्समध्ये आपल्याला रेशो जो येतो मिळणार आहे इथं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर ही झाली सेकंड कंडिशन. तसं म्हणायला गेलं तर ही थर्ड कंडिशन आहे आपली, कारण फर्स्ट कंडिशन आपण पाहिली कोणती? ज्यामध्ये बेस आणि हाईट हे डिफरंट होते दोघं ट्रँगल्समध्ये. तर त्या केसमध्ये आपला जो काही फॉर्म्युला होता किंवा आपलं जे काही स्टेटमेंट होतं काय होतं? तर एरिया ऑफ ट्रँगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रँगल 2 इक्वल्स टू B1 इंटू H1 आणि B2 इंटू H2. ओके, तर या प्रकारे आपली फर्स्ट कंडिशन होती. त्यानंतर अजून एक कंडिशन काय येऊ शकते? तर बघा अजून एक कंडिशन अशी येऊ शकते की ज्या कंडिशनमध्ये दोघं ट्रँगलचा बेस आणि हाईट ही कशी असू शकते? इक्वल. तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला जर म्हटलं तर B1 इंटू H1 आणि B2 इंटू H2. ओके, बेस इक्वल असेल तर बेस कॅन्सल होईल, आणि हाईट इक्वल असेल तर हाईटसुद्धा काय होईल? कॅन्सल होईल. ओके, आणि आपला जो रेशो असेल तो काय येईल? 1:1, किंवा आपण म्हणू शकतो A1 इक्वल्स टू A2. So when the base and height of two triangles are equal, the ratio of areas of those two triangles is equals. जेव्हा बेस आणि हाईट इक्वल असेल तेव्हा एरियाचा रेशोसुद्धा कसा येणार आहे? इक्वल आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर या प्रकारच्या अशा या 4 कंडिशन्स आपल्याला या पहिल्या कन्सेप्टवर बघायला मिळतात. ठीक आहे, या ठिकाणी आपण बघू शकतो तर आपल्याला कंडिशन्स दिसत आहेत आपल्यासमोर. या ठिकाणी आपण बघू शकतो 3 कंडिशन आपल्यासमोर दिलेल्या आहेत. त्यातील फर्स्ट कंडिशन आहे बघा. फर्स्ट कंडिशन जर आपण पाहिले तर फर्स्ट कंडिशन आपल्यासमोर दिसते रेशो ऑफ एरियाज. बघा या ठिकाणी ही पहिली कंडिशन, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रॉडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. बघा या प्रकारची कंडिशन केव्हा येणार आहे? बेस आणि हाईट हे दोघं डिफरंट असतील तेव्हा. ओके, सेकंड कंडिशनमध्ये काय म्हटलं आहे? द एरियाज ऑफ ट्रँगल्स विथ इक्वल हाईट्स आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेसेस. बघा इक्वल हाईट असेल तेव्हा रेशो हा बेसच्या करस्पॉन्डिंगमध्ये येणार आहे. ठीक आहे, आणि थर्ड कंडिशन आपल्याला काय दिलेली आहे बघा,
थर्ड कंडिशन जर आपण पाहिली तर थर्ड कंडिशन आपल्याला दिलेली आहे, एरिया ऑफ ट्रँगल्स विथ इक्वल बेसेस आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. हाईट्सच्या करस्पॉन्डिंग थर्ड कंडिशन दिलेली आहे आणि बेस कसा असणार आहे, इक्वल. आणि लास्ट चौथी कंडिशन जी ती यामध्ये आपल्याला दिलेली नाही आहे, पण ती चौथी कंडिशन काय असू शकते, तर बेस आणि हाईट जर इक्वल असेल तर त्या दोघं ट्रँगलच्या एरियाचा रेशोसुद्धा काय असेल, 1 असेल किंवा त्या दोघांचा एरिया हा कसा असेल, इक्वल असेल. या ठिकाणी आपल्याला फोर्थ कंडिशन त्या प्रकारची मिळेल. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला या चॅप्टरचा फर्स्ट कन्सेप्ट, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल्स. यावर काही ॲक्टिव्हिटी क्वेश्चन्स आपल्याला दिलेले आहेत, ते ॲक्टिव्हिटी क्वेश्चनसुद्धा आपण बघूया. चला तर ॲक्टिव्हिटी क्वेश्चनवर जाऊया आणि त्यानंतर मग या कन्सेप्टशी रिलेटेड किंवा या टॉपिकशी रिलेटेड जो काही प्रॅक्टिस सेट आहे, प्रॅक्टिस सेट 1.1 तो आपण बघूया. ओके. या ठिकाणी काही ॲक्टिव्हिटी क्वेश्चन्स आपल्याला दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, या पहिल्या क्वेश्चनमध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला ट्रँगल दिसतो आहे, ट्रँगल ABC, त्यानंतर ट्रँगल APQ, ट्रँगल ARQ. ओके. तर डिफरंट ट्रँगल्स आपल्याला या फिगरमध्ये बघायला मिळत आहेत. ओके. त्याचप्रकारे दुसरी जी फिगर आहे त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे ट्रँगल्स या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि वेगवेगळ्या कंडिशन्स आपल्याला दिसत आहेत. तर बघा, फर्स्ट ट्रँगलमध्ये आपण जर पाहिलं तर इथं आपल्याला रेशो फाइंड करायचा आहे. कसला रेशो फाइंड करायचा आहे, एरिया ऑफ ट्रँगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रँगल APQ. मग आपला फॉर्म्युला जो आहे तो काय, बेस इंटू हाईट. ओके. जर बेस डिफरंट आणि हाईट पण डिफरंट असेल तर B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. आता एरिया ऑफ ट्रँगल ABC काढायचा आपल्याला, तर त्याचा बेस जो आहे तो आपल्याला बघावा लागेल. मग या ठिकाणी आपण जर एरिया ऑफ ट्रँगल ABC काढताना बेस ABCचा बेस जो आहे तो काय दिसतो आपल्याला इथं, BC. ओके. ABCचा जो बेस आहे तो काय, BC. मग या ठिकाणी आपण घेऊ शकतो बेस BC आणि त्याची हाईट जी ती काय, AR. हाईट आहे AR. ओके. आणि त्याचप्रकारे दुसरा जो ट्रँगल आहे APQ, APQचा बेस जो आहे तो काय, PQ आणि त्याची हाईट आहे AR. ओके. म्हणजे या केसमध्ये आपल्याला हाईट जी ती AR सेम हाईट मिळाली, हाईट कॅन्सल होईल आणि आपला जो एरियाचा रेशो आहे किंवा ट्रँगलच्या एरियाचा रेशो आहे तो काय मिळणार आहे आपल्याला, BC अपॉन PQ. तर या प्रकारे आपल्याला फर्स्ट ॲक्टिव्हिटी ही प्रूव्ह करता आली इथं. त्याचप्रकारे आपण जर का या ठिकाणी पाहिलं दुसऱ्या ट्रँगलमध्ये LMN आणि DMNमध्ये, तर LMNचा बेस जो आहे आपल्याला बेस इथं बघायला मिळतो आहे MN, बेस आहे MN आणि त्याची हाईट आहे LP हाईट आहे. आणि दुसरा जो ट्रँगल आहे DMN, याचासुद्धा बेस आहे MN आणि हाईट आहे DQ. म्हणजे MN आणि हाईट काय आहे त्याची, DQ. बघा, MN बेस कॅन्सल झाला तर LP अपॉन DQ आपल्याला या ठिकाणी त्याचा एरियाचा रेशो बघायला मिळतो आहे. ठीक आहे. अशा प्रकारे कंडिशन्सचा यूज करून आपल्याला एरिया ऑफ टू सिमिलर ट्रँगल किंवा दोन ट्रँगलच्या एरियाचा रेशो आपल्याला इथं काढायचा आहे. ठीक आहे. तर या आजचा हा कन्सेप्ट जर आपल्याला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत, विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. प्रॅक्टिस सेट 1.1 आपण त्यामध्ये घेऊन येऊया. धन्यवाद.